नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण आलो आहोत श्री सिद्धरामेश्वर महाराज मठ। ते शिवसेनेचे शाखा प्रमुख सुबोध गडदे यांनी आज भरपूर पावसाने जोर पकडलेला आहे आणि यामुळे आपल्या प्रभागातले म्हणजे 3 डोंगरी परिसरामध्ये जी मुंबईतील सेकंड नंबरची झोपडपट्टी आहे या एरियामध्ये फिरून आणि आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांची अडचणी येथे जाणून घेतलेल्या आहे। आपण श्री गडदे साहेबांना याबद्दल सविस्तर विचारूया। आम्ही तसं आहे की तुझं सगळ्याच पक्षांबरोबर संबंध चांगले आहेत, समाजसेवेचं तू काम करतो। साधारण परिस्थिती अशी आहे की आम्ही एक सामान्य पदाधिकारी आहोत। आमच्या क्षमतेच्या वरचे हे सगळे प्रश्न आहेत, तरी पण तुझ्या माध्यमातून इकडच्या स्थानिक रहिवाशांना प्रभाग क्रमांक 56च्या स्थानिक रहिवाशांना जो त्रास सहन करावा लागतो आहे त्या त्रासाबद्दल तू जो व्हिडिओ तयार करतो आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद। प्रत्येक ठिकाणी कचऱ्याच्या पेट्या खचाखच भरलेल्या आहेत, पाणी तुंबलेलं आहे, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आहे। लोक रात्रंदिवस पाण्यातच आहेत, पावसाळा हा पूर्ण त्यांचा पाण्यातच जातो। ह्याच्यावरती पर्याय म्हणजे जे शासनाचा प्रशासनाचा जो गचाळ कारभार आहे त्यांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवेसाठी काम करावं, प्रशासनाने हीच सदिच्छा आहे। गडदे साहेब, आपण सविस्तर थोडं बोलूया। ज्याप्रमाणे आपण ती फेरी आपण चालू केली आझाद मैदानापासून। आझाद मैदानच्या कॉर्नरला तिकडे भरपूर कचऱ्याचा डोंगरच आहे, ठीक आहे। याच्यानंतर आपण आत आलो, आत आपण बघितलं संस्कारधाम शाळेच्या बाजूला पुन्हा तिकडे कचऱ्याचा लोड आहे। तर नंतर आपण थोडं पुढे गेलो एवन बेकरीच्या इकडे, तिकडे पण कचऱ्याचा, म्हणजे जे आता प्रशासन काम करत आहे का, तुम्ही याबद्दल काय बोलाल? प्रशासनाचा सगळा हलगर्जीपणाचा कारभार आहे, महानगरपालिकेचा हलगर्जीपणाचा कारभार आहे। फेरी म्हणता येणार नाही कारण माझा जन्मच झोपडपट्टीत झालेला आहे। मी लहानाचा मोठा झोपडीतच झालेलो आहे आणि वॉर्डमध्ये फिरणं, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, सातत्याने आपल्या फेऱ्या आमच्या होतातच। हे कुठलं राजकारण म्हणून फेरी नाही, पण एक योगायोग वॉर्डात फिरत असताना तुझी साथ भेटली। हा जो कचऱ्याचा प्रकार जो आहे हा खरोखरच महानगरपालिकेने ह्याच्यात खूप सिरियसली काम करायला हवं। एवढी लोकसंख्या आहे, एवढा मोठ्या प्रमाणात कमर्शियल गाल्यांचा सुद्धा कचरा येतो, लोकांचा सुद्धा कचरा येतो। माझ्यामध्ये प्रभागात प्रत्येक कचरापेटीमध्ये जिथे जिथे कचरा पेटी आहे तिकडे उचलण्याचा जो शेड्यूल आहे तो 3 टाईम असायला हवा, सकाळी, दुपारी आणि रात्री। असं जी स्वच्छ भारत अभियान या मोठ्या घोषणा केल्या जातात तर त्या राबवण्यासाठी सुद्धा तेवढा मोठा टीमवर्क पाहिजे आणि हे टीमवर्क प्रामाणिकपणे काम करतं आहे की नाही त्याच्यावरती प्रशासनाचा अंकुश पाहिजे। वेळेवर सगळ्यांनी आपल्यासारखे सुज्ञ नागरिक आहेतच की ते त्या सगळ्या गोष्टींवरती बोट उचलतात आणि जनतेच्या समस्या लवकरात लवकर निवारण व्हाव्या याचा प्रयत्न करतात, पण कुठेतरी या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत असं मला वाटतं। पण अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे, आपण जेव्हा भेट दिली एका बाजूला कचऱ्याचा ढिगारा होता, दुसऱ्या बाजूला पाणी होतं आणि प्रशासनाने कुठे कुठे मोठमोठ्या लावलेल्या आहेत। आता पण त्यावेळेला आपण जेव्हा गेलो त्यावेळेला ते चालू नव्हत्या। तर तुम्हाला काय वाटतं की ह्या दोन्ही, एकतर इकडे पाणी इकडे कचरा, तर लोक तिकडे वस्ती जी राहते, लोक राहतात, त्यांनी करावं काय? ही रोगराई येणार त्याचं काय? ह्याचा एकच पर्याय तो म्हणजे डेव्हलपमेंट हा जर प्रशासनाने SRA स्कीम राबवण्यात प्रशासन पूर्णपणे हतबल आहे। SRA स्कीम व्यवस्थितरित्या पार पडली, झोपडपट्टी पुनर्वसन योजना व्यवस्थित पाडल्या गेल्या, झोपड्यांचा विकास झाला आणि त्यांचं स्वरूप इमारतीचं आलं तरच ह्या सगळ्या गोष्टीवरती एक अंकुश पडू शकतो। पण झोपडपट्टी पुनर्वसन योजना जी राबवली जाते SRAच्या माध्यमातून 517 म्हणून एक
त्यांनी कायदा केला. या 517मधल्या अनेक झोपडपट्टी त्याच्या संस्था त्या 517मध्ये बाधित आहेत. SRA अधिकाऱ्यांचं असं मत आहे की या 517 झोपड्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांचा विकास हा म्हाडा थ्रू आणि SRA थ्रू होणार, पण तो कधी, हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि ज्या विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम दिलेलं आहे ते सुद्धा त्यांचं फंडिंग गोळा करण्यामध्ये त्यांच्या प्रमाणे त्यांचं जे काम चालू असतं की त्यांच्या सवडीप्रमाणे ते लोकांची कामं हातात घेत आहेत आणि ते हाताळत आहेत. हीच एक परिस्थिती इथे या वॉर्ड क्रमांक 56मध्ये आहे. आभारी आहे साहेब, तुम्ही चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं कशा प्रकारचा येथे अडचण आहे आणि कशा प्रकारे आपण त्यावर मात करू शकतो. आभारी, थँक्यू. तुम्ही सांगा, या इकडे. शेवटची विस्ता ओल्ड हनुमान नगर झोपडपट्टी आहे. धारावीचा क्रमांक दुसरा नंबर हा लागतो हनुमान नगरचा आपल्या, आणि सगळ्यात डेव्हलप झालेली नाहीये. का झाली नाही ती माहिती. राजकारणी लोकांचा सगळं हात आहे त्यामध्ये आहे, क्लिअर कट आहे, होऊ देत नाही आहे. किती वर्षापासून आहे साहेब? आपल्या मला 5 वर्ष झाली ही झोपडपट्टी आहे. 76 आहे. 76 आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धारावीमध्ये दुसरा क्रमांक हनुमान नगरचा लागतोय. मुंबईमध्ये इथे कोणी लक्ष देत नाहीये. कुठे नेता असून दे, कोणी असून दे, जो आपला भला बघतोय बस. धन्यवाद. त्याला काय करता कळत, त्या डेव्हलपमेंट येतात. भाडा बोलते आम्ही करणार, भाडा कधी करणार? भाड्याला काहीतरी आहे की नाही? पाहिजे काम आहे कोणतं आमदार खासदार काम नाही. हनुमान नगर सोसायटी, डायनामिक सोसायटी. हा मी झगडे वागेरकर ओळखला नाव साहेब. हा बस.